विसर्जन मिरवणूक बंद करायची कोणती पद्धत आहे असा सवाल उदयनराजेंनी केलाय। पुणे मुंबईमध्ये मिरवणुका 2 दिवस मग साताऱ्यामध्ये का नाहीत असा सवाल उदयनराजेंचा आहे। तर नियमबाह्य बाहेर कुणीही जाऊ नये असं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। 50 डेसिबल आवाजाची मर्यादा ठेवा असं आवाहन देखील त्यांनी केलंय। इतर लोकांना आवाजाचा त्रास होत असेल तर कारवाई होईल असंही देसाईंनी स्पष्ट केलेलं आहे। 16-17 हे जे 2 दिवस ना 16ला तुम्ही चालू केलं की 17 पर्यंत चालू होते, म्हणजे सगळे एक संलग्नच गेलं पाहिजे ना। कुठला हिशोब आहे की मध्येच मिरवणूक बंद करायची पण सकाळी चालू केली, असं चालणार नाही। सगळे कुठं असं कुठं होत नाही, पुण्यात होत नाही, मुंबईत होत नाही, बाकी कुठल्याही शहरामध्ये होत नाही। मग आपलं सातारा का अपवाद पाहिजे? तर सातारची तर चांगली सांस्कृतिक परंपरा जे नियम ठरलेले आहेत त्या नियमाच्या बाहेर कुणीही जाणार नाही। नियमामध्ये राहून मी पहिल्या दिवशी नियोजनाची बैठक जेव्हा घेतली, तुम्हालाही मी त्याचं ब्रीफिंग दिलं होतं की 50 डेसिबल का काय अशी जी काय हायकोर्टानं मर्यादा घालून दिलेली आहे डॉल्बीला, त्या मर्यादेमध्ये कुठलंही वाद्य वाजवायला आमची मनाई नाही। त्यामुळे उत्सवावरती कुठलंही आमचं बंधन नाही, पण त्याचा अतिरेक करणं आणि इतर लोकांना त्याचा त्रास होणं असं जर कुठं होत असेल तर त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल।